छत्रपती संभाजीनगर जल व भूमी व्यवस्थापन संस्थाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुविधा विकास पदभरणी विस्तार कामांसाठी 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासन स्तरावर पाठपुरावा अधिक अनुदान मागणी व पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लागू असे प्रतिपादन मृत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज वाल्मी येथील आढावा बैठकीत केले। वाल्मी येथे संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली। संस्थेचे महासंचालक विभानात जलसंधारण विभागाचे अवर सचिव नितीन दुसाने, डॉक्टर राजेश पुराणिक, डॉक्टर गुराडकर, डॉक्टर दुर्गुडे तसेच सर्व प्रमुख प्राध्यापक आदी उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी वाल्मी संस्थेच्या सद्यस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले। वाल्मीने केलेल्या कामगिरीबाबत तसेच वाल्मीच्या आगामी काळात राबवायच्या उपाययोजना, सुविधा विस्तार विकास इत्यादीबाबत माहिती सादर करण्यात आली। माती आणि पाणी या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी नव्या प्रणालीचा विकास करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व सामान्य नागरिकापर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचवायचे आहे। यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबतही नियोजन असल्याचे श्री राठोड यांनी सांगितले। हे महत्त्व सांगण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचे श्री राठोड यांनी नंतर पत्रकारांना सांगितले।